नमस्कार. आज आपण डच रोजची प्लांटिंगपासून मार्केटिंगपर्यंतची पूर्णपणे माहिती घेणार आहोत. तर इथं जे फर्स्ट ऑपरेशन आहे ते आहे बेड प्रिपरेशन. बेड प्रिपरेशन करताना त्याची लेंथ आपण 32 मीटरपर्यंत घेऊ शकतो. विड्थ 90 सेंटीमीटर ठेवतो. 2 रोजमधला अंतर आपण 30 सेंटीमीटर ठेवतो आणि बेडची स्टँडिंग हाईट 60 सेंटीमीटर ठेवतो. वरून जे पॉलीहाऊसमध्ये आपण आहोत त्या पॉलीहाऊसमध्ये लेंथ वाईज 2 कॉलममधला अंतर 4 मीटर आहे. आता आपण सेकंड स्टेजमध्ये आलेलो आहे, जिथे 2 ऑपरेशन्स महत्त्वाच्या कॅरी करत आहेत. एक आहे ते शॉवरिंग आणि दुसरं आहे ते प्लँकिंग. प्लँकिंग आपण करतो बेड इक्वल डिवाइड होण्यासाठी. इथं रोज प्लांटेशन चाललेलं आहे. ह्याची व्हरायटी आहे टॉप सिक्रेट. ह्याची स्पेसिंग आहे 14 × 14 सेंटीमीटर. आता पिंचिंग ॲक्टिव्हिटी चालू आहे. पिंचिंग का करावे म्हणजे लॅटरल ब्रांचेस जास्त ग्रो व्हावे म्हणून पिंचिंग करावे. आता इथं पाहू शकतो आपण. इथं डिसबर्डिंग ऑपरेशन चाललेलं आहे. हे सेकंडरी बर्ड्स आहेत आणि प्रायमरी बर्ड्स आहेत. हे सेकंडरी बर्ड्स आपल्याला का काढायचे आहेत, कारण की प्रायमरी बर्ड्स हा प्रॉपर ग्रो होण्यासाठी सेकंडरी बर्ड्स काढायचे आहेत इथे. आता आपण हार्वेस्टिंगच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. हार्वेस्टिंग करण्यासाठी आपण सिकेटर या इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो आणि हार्वेस्टिंग करताना आपण काळजी अशी घ्यावी की मॅक्झिमम स्टेम लेंथ यावा, जेणेकरून मार्केटमध्ये डिमांड चांगला येईल. तर आता आपण हार्वेस्टिंग नंतर प्री कूलिंग चेंबरमध्ये आलेलो आहे. तर ह्याचं टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअस आहे आणि आपण ही फ्लॉवर्स आता पाण्यामध्ये स्टोअर करत आहे, जेणेकरून फील्ड हीट त्याची निघून जावी आणि फ्लॉवर्स जास्त त्यांची शेल्फ लाईफ वाढण्यासाठी. प्लांटेशनची हार्वेस्टिंग झालेली आहे. आपण पाहू शकतो की आता ग्रेडिंग चालू आहे. तिथं लेंथनुसार रोजची ग्रेडिंग केलेली असते. तिथं 30, 40, 45 आणि 50 त्यानुसार लेंथची ग्रेडिंग केलेलं असते. हे पाहू शकतो की आपण हे 70 मीटरचं लेंथ आहे, म्हणजे हे A ग्रेडची क्वालिटी. जेवढं मोठं लेंथ तेवढं जास्त रेट असते. तर आता आपण बघू शकता की ग्रेडिंग झाल्यानंतर आता इथं पॅकिंग चालू आहे. तर पॅकिंगला मटेरियल यूज आहे कोरुगेटेड फायबर शीट. तर एका बंचमध्ये 20 फुलं पॅक होतात आणि कोरुगेटेड फायबर शीट वापरतात कारण की त्यांना प्रोटेक्शन भेटावं म्हणून. आणि एका बंचमध्ये 20 फुलं पॅक होतात आणि बघू शकता की तुम्ही पॅकेजिंग कशी केलेली आहे. आता आपण ग्रेडिंग आणि पॅकेजिंग झाल्यानंतर यांना टेम्पररी स्टोरेजसाठी इथं ठेवलेलं आहे परत प्री कूलिंग चेंबरमध्ये, आणि आपण याला आता कोल्ड स्टोरेज व्हॅननं मार्केटमध्ये पाठवणार आहे.